धक्का बसला ना? अहो, आपल्याला आपलीच लाज वाटावी असा हा सगळा प्रकार नाही का हो? मित्रहो, नमस्कार. देशातलं आणि राज्यातलं सरकार हिंदुत्ववादी सरकार असं स्वतःला म्हणून तर घेतं. अहो, म्हणजे काय? फक्त मुस्लिमांचा द्वेष करणं? हो, सगळा अर्थ आपल्या आपल्या पद्धतीनं लावला जातो, आपल्या सोयीनं लावला जातो. निवडणुकीसाठी बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव तर सतत घेतलं जातं. पान हलत नाही की एक भाषण पूर्ण होत नाही या नेते मंडळींचं राजे शिवछत्रपती महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय. बस फक्त नाव घेतलं जातं. त्यापेक्षा आधी काय होतं हो? अहो, राजे शिवछत्रपतींचे गड किल्ले कुठल्या अवस्थेत पोहोचलेत? नको तिथं प्रचंड पैसा उधळला जातो, निवडणुकीत पैशाचा धुरळा उडवला जातो. पण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या गड किल्ल्यांची साधी डागडुजी सुद्धा होत नाही याच महाराष्ट्रात. डागडुजी तर सोडा हो, एकीकडं औरंग्याच्या थडग्यावर पैसे उधळले जातात आणि दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरासाठी मात्र या सरकारचे हात थरथरतात. सरकारच्या हाताला लकवा मारतो, अर्धांग वायू होतो. छावा सिनेमा प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावरून लोकांसमोर आला. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या सिनेमानं मराठ्यांच्या शौर्याचा आणि मुघलांच्या क्रूरतेचा खरा इतिहास प्रेक्षकासमोर मांडला. यानंतर राज्यात ही बघा औरंगजेबच्या क्रूरतेची चर्चा आहे. राज्यात असलेल्या औरंगजेबाच्या थडग्याला उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे. पण बघा, औरंगजेबच्या थडग्यावर मात्र सरकारची मेहर नजर असल्याची बाब समोर आली आहे. हो, नक्की धक्का बसेल तुम्हाला. माहिती अधिकारातून या संदर्भात एक मोठी माहिती उघड झाली आहे आणि ही माहिती संताप आणणारी आहे, लाज वाटणारी आहे. हिंदू जनजागरण समितीकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आला. औरंग्याच्या थडग्याला देणारे अनुदान बंद केले पाहिजे अशी मागणी देखील आता होऊ लागलेली आहे. बघा, लक्ष देऊन ऐका. खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयाची मदत केली जाते असं समोर आलंय. जी उपलब्ध माहिती आहे त्यानुसार बघा, 2021-22 मध्ये 2,55,160 एवढा खर्च करण्यात आला. तर 22-23 मध्ये म्हणजे साधारण नोव्हेंबर पर्यंत 2,626,000 रुपये खर्च केला गेला या थडग्यावर. म्हणजेच आतापर्यंत सुमारे 6.5 लाख रुपये खर्च झाले आहेत. कशासाठी? लुटायला आलेल्या औरंगजेबाच्या थडग्यासाठी. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मंदिरही आहे, नव्हे एकमेव मंदिर आहे. आपल्याला वाटेल देशात हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. मग औरंग्याच्या थडग्यावर जर लाखोंची उधळपट्टी केली जात असेल तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत सत्तेत येणाऱ्या या सरकारकडून महाराजांच्या मंदिरावर तर करोडो रुपये खर्च केले जात असतील? नाही, अजिबात नाही. अहो, ऐका तर, औरंग्याच्या थडग्यावर लाखो रुपये खर्च केले जात असताना मालवण इथल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरासाठी महाराष्ट्र शासनाकडून केवळ 250 रुपयांची मासिक मदत दिली जाते. म्हणजे वर्षाला केवळ 3,000 रुपये. धक्का बसला ना? अहो, आपल्याला आपलीच लाज वाटावी असा हा सगळा प्रकार नाही का हो? आता हिंदू जनजागरण समितीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. औरंग्याच्या थडग्याला देणारं अनुदान बंद करण्याची आग्रही मागणी देखील केलेली आहे. आता सरकार काय करेल हा भाग वेगळा. पण एकीकडं औरंग्याच्या थडग्याचे जतन करण्यासाठी सरकारी तिजोरीतून म्हणजे तुमच्या आमच्या खिशातून पैसा दिला जात असताना दुसरीकडे आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींच्या मंदिरासाठी किंवा गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरेसा पैसा का दिला जात नाही हा प्रश्न तर कोणालाही पडेल.
अहो, राजकारणासाठी आणि निवडणुकीतच फक्त महाराज आठवतात का? माहिती अधिकाराच्या माध्यमातून थडग्यासाठी खर्च केलेली गेल्या 10 वर्षाची आकडेवारीच आता जनतेसमोर आलेली आहे. हजारो लाखोंचा हा खर्च बघून कोणालाही संताप येईल, चीड येईल. औरंग्याचे समर्थन या महाराष्ट्रात होऊ शकत नाही असं समर्थन करणाऱ्या अबू आझमी यांना आमदार त्यांना निलंबित करण्यात आलं बघा. देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा अशी मागणी देखील होती. आणि इकडं त्याच औरंग्याच्या थडग्यासाठी सरकार जनतेचा पैसा खर्च करते. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजे शिवछत्रपतींच्या मंदिरासाठी यांच्या हाताला लकवा होतोय, यांचे हात थरथर कापतात. एकीकडे लाखोंचा खर्च आणि आमच्या महाराजांच्या मंदिरासाठी महिन्याला फक्त 250 रुपये. वा रे वा हिंदुत्ववादी सरकार. कोणालाही लाज वाटली असेल नसेल, पण ही माहिती कळल्यावर मित्रांनो तुम्हाला काय वाटेल किंवा काय वाटलं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.